नमस्कार मित्रांनो, आज आपल्याला महत्त्वाच्या दोन मुद्द्यावर बोलायचे। ते दोन मुद्देच म्हणजे नेमके कोणते आणि त्याचं कारण काय आहे। कारण सध्या बघितलं असेल लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक उमेदवार एका भ्रमात आहे आणि जो काही मतदार आहे तो संभ्रमात आहे आणि ते संभ्रम दूर करण्यासाठी हे महत्त्वाचे दोन मुद्दे आहेत। जेणेकरून या दोन मुद्द्यावरून तुम्हाला स्पष्ट कळेल की जेणेकरून मेन महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत आणि त्याकडे कोणाचं लक्ष आहे। कारण एक महत्त्वाचा मुद्दा बघितला असेल शेतकऱ्यांचा मुद्दा आहे आणि दुसऱ्या बाजूला बघितला असेल विद्यार्थ्यांचा मुद्दा आहे। शेतकऱ्यांच्या शेतीमालाला कवडीमोल भाव मिळतोय आणि त्याच्या कुठल्याही उत्पादनामध्ये वाढ होत नाही आणि त्याचा खर्च वाढतोय। म्हणून या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बाबतीत कोणता उमेदवार निर्णय घेत होता आणि आतापर्यंत शेतकऱ्यांच्या पाठीशी कोण उभा होता। कारण शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये जी वाढ होणार होती ती उत्पादनात वाढ झाला नाही आणि त्याच्या उत्पादनाला कुठल्याही प्रकारचा भाव मिळाला नाही। कारण जो काही खर्च होता त्या खर्चाच्या पलीकडे जाऊन त्याचं उत्पन्न वाढायला पाहिजे होतं पण ते वाढलं नाही आणि त्याचा खर्च वाढला आणि कुठंतरी त्याला गळपास घेण्याला एक प्रश्न उपस्थित झाला। कारण त्या ठिकाणी जो बघितलं एखादा शेतकरी वर्गातील एखादा व्यक्ती आत्महत्या करतो त्याचं कारण शोधल्यानंतर कळतं की त्याच्या उत्पादनापेक्षा त्याचा खर्च वाढला आणि उत्पादन कुठेतरी कमी झालं। कारण जो भाव 10 वर्षाखाली होता तोच भाव सध्या त्याला मिळतोय आणि त्याच शेतकरी वर्गाचा दुसऱ्या बाजूला बघितला असेल विद्यार्थी दशेमध्ये एक मुलगा असतो आणि त्या शेतकरीचा मुलगा जर बघितला आता त्या ठिकाणी शहरात शिकत असताना त्याची सध्या जास्त प्रमाणात फसवणूक होते। ती फसवणूक कशा प्रकारची, कारण त्या ठिकाणी बघितला असेल एखादा शेतकरी वर्गातला मुलगा हा शहरात येतो आणि तो कुठेतरी स्वप्न पूर्ण करण्यासाठी येतो आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी लागतो त्याला महत्त्वाचा पैसा आणि तो पैसा कशासाठी लागतो, त्याच्या राहणीसाठी किंवा जेवण्यासाठी आणि त्याच्या क्लाससाठी जो पैसा लागतो आणि त्या पैशासाठी जो काही शेतकरी वर्गातील व्यक्ती पाठपुरावा करतो आणि त्या शेतकऱ्यालाच जर भाव मिळत नसेल तर शेतकरी वर्ग त्या विद्यार्थी दशेमध्ये त्या मुलांना पैसा कसा पाठवेल। बरं ठीक आहे, तो कुठेतरी आपल्या पोटाला चिमटा देऊन पैसा पाठवेल पण या ठिकाणी जर बघितलं सत्तेतील व्यक्ती परीक्षांच्या तारखावर तारखा वाढवतात आणि तारखावर तारखा वाढवल्यानंतर त्या विद्यार्थ्याचा महिन्याचा खर्च सुद्धा वाढत राहतो आणि त्याला जिम्मेदार कोण आहे। कारण त्यासाठी बघितलं तो शहरात येतो आणि त्याला कुठेतरी वाटतं 6 महिन्यामध्ये आपलं एका वर्षामध्ये स्वप्न पूर्ण होईल पण ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याला काय माहिती की प्रत्येक वेळेस तारखाच्या तारखा वाढतील जेणेकरून आपला खर्चही वाढेल आणि आपला खर्च न भागवता आल्यामुळे परत आपल्याला गावाकडे यावं लागणार। कारण या ठिकाणी बघितलं असेल आता पोलीस भरतीची जाहिरात निघाली आणि पोलीस भरतीची जाहिरातीमध्ये सगळ्यात जास्त नुकसान झाले ते मराठा समाजातील मुलांचं। कारण मराठा आरक्षणाचं जे चॉकलेट दिलं, मराठा आरक्षणाचं जे गाजर दिलं 10% मिळवलं पण त्याच्यामध्ये सुद्धा एसीबीसी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी दिरंगाई झाली आणि मुलांना वेळ लागतोय आणि त्याच्यातही तोडगा काढून पावती जोडण्यासाठी सांगितलं पण एनसीएलचा क्रमांक येण्यासाठी सुद्धा वेळ लागतोय। मग मुलांनी मेहनत करायची का या कागदपत्राशी पडायचं? मग मुलांची मेहनत फक्त अभ्यासामध्ये आणि ग्राउंडमध्ये असायला पाहिजे जेणेकरून या कागदपत्रासाठी अशी लढाई करता कामा नये। पण मुलांची या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये फसवणूक होऊन आणि त्यांचा खर्च जो वाढतोय त्याला जिम्मेदार कोण आहे, त्याला जबाबदार कोण आहे, या सर्वांच्या प्रश्नांची उकल होणं गरजेचं आहे। आणि आता सध्या निवडणुकीच्या काळामध्ये आपल्याकडे जे काही प्रश्न घेऊन येत आहेत आणि प्रश्नांचे उत्तर सांगतायत ते फक्त जातीवादीचे। कारण या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा विकासाचा मुद्दा नाही, कुठल्याही प्रकारचा विद्यार्थ्यांचा मुद्दा नाही, कुठल्याही प्रकारचा शेतकऱ्यांचा मुद्दा नाही, या बाबतीत कोणीही बोलायला तयार नाही। पण सगळ्यात जास्त प्रमाणात जातीपातीचं राजकारण होऊन याच्यामध्ये प्रत्येक उमेदवार आपल्या एका भ्रमात आहे की आपल्या जातीचे मतदान आपल्याला पडणार आहे। पण या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा जे काही मतदार राज्य आहे ते सध्या संभ्रमात आहे। मेन महत्त्वाचं जे आपण राज्य सत्तेमध्ये आपले व्यक्ती बसवतो त्याचं कारण काय आहे, कारण शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजे, कामगारांचे प्रश्न सुटले पाहिजे, विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटले पाहिजे। या गोष्टीकडे सध्या लक्ष देणारा व्यक्ती कोण आहे? कारण आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणारा उमेदवार कोणता होता, आतापर्यंत विद्यार्थी दशेचे प्रश्न सोडवणारा व्यक्ती कोण होता, या सर्वांचं विचारपूर्वक एक निर्णय घेणं गरजेचं आहे। कारण हीच सध्याची वेळ असते आणि याच सध्याच्या वेळेमध्ये जर तुम्ही विचारपूर्वक निर्णय नाही घेतला तर 5 वर्ष पश्चाताप केल्याशिवाय दुसरा पर्याय नसतो। कारण तुम्ही कितीही ओरडले, कितीही बोंबले, कितीही मोर्चे काढले, कितीही आंदोलन केले तर कुठल्याही प्रश्नाचा तोडगा निघतच नाही। कारण या ठिकाणी निघाला तरी सुद्धा कुठला तरी एक अडचण निर्माण होते आणि भविष्यामध्ये ती अडचण दूर होणारच नसेल तर त्या अडचणी दूर तात्पुरत्या काय कामाच्या। कारण मराठा समाजातील मुलांना जे काही आरक्षण दिलं ते 10% आरक्षण बघितलं पण EWS घातलं, म्हणजे एक दिलं आणि दुसरं दिलं, दुसरं घातलं, याला काय मिळालं? काहीच मिळालं नाही। ते असो पण मुलांची अडचणीत वाढ होते, याला जिम्मेदार कोण आहे, याचा वाली कोण आहे, त्यांच्या खर्चामध्ये वाढ झाल्यानंतर त्यांना पैसा कोण पुरवणार? या ठिकाणी आपला प्रचार आणि प्रसार करण्यासाठी प्रत्येक उमेदवार सध्या रिंगणात उतरलेला आहे। कारण त्याला महत्त्वाची आहे सत्ता। या ठिकाणी गोरगरीब लेकरांचा विचार करण्यासाठी वेळ सुद्धा नाहीये। कारण या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे। कारण MPSC आयोगाने सुद्धा डिक्लेअर केलंय की या ठिकाणी जे काही तारखा जाहीर होणार आहेत त्याच्यासाठी मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीचा निर्णय होणं गरजेचं आहे पण अंमलबजावणी झालं असं सांगितलं जातंय। मग रुकलं कुठं?
मग मराठा समाजातील मुलांची दिशाभूल करण्याचं काम होतं का, जेणेकरून आपण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या मुलांचं आपल्याकडे मतदान वळवण्याचं, ह्या गोष्टी पुढच्या राहिल्या. मुलांनी मतदानही केलं असतं आणि सर्व गोष्टी केल्याही असत्या. आपल्याला कोणाला पाठिंबा नाही, आपण कुठल्याही प्रकारच्या राजकीय पक्षात नाहीयेत. या मेन महत्वाच्या मुद्द्याकडे का बोलायचे, कारण याच्याकडे कुठल्याही प्रकारचं लक्ष वेधल्या जात नाही. पण जातीपातीचं राजकारण करण्यासाठी सगळीकडे उमेदवार उतरलेत आणि सगळेजण भ्रमात आहेत की या व्यक्तीचे मतं आपल्या बाजूने आहेत, या व्यक्तीचे मतं आपल्या बाजूने आहेत. पण सगळ्यात मेन महत्वाचा, मतदार राजा संभ्रमात आहे. संभ्रमात का, कारण जर जातीपातीचं राजकारण करून जर एखादा उमेदवार निवडून येत असेल तर नेमका विकासाचा मुद्दा कोण गाजवणार. मग विकासाचा मुद्दा गाजवण्यासाठी, मुलांचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी, शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी उमेदवार कोणता घ्यायचा. जर जातीपातीचं राजकारण करून जर एखादा व्यक्ती पुढे जात असेल तर यांचा विचार करणारा वाली कोण आहे, हे सुद्धा तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे आणि याचा सुद्धा विचार तुम्हालाच करायचा आहे. या गोष्टीचा जोपर्यंत तुम्ही स्वतः निर्णय घेत नाही, स्वतः विचार करत नाही, तर कुठल्याही प्रकारचा प्रश्नाचं सोल्युशन मिळणार नाही. आणि या गोष्टी बोलल्या जातात की यानंतर जे काही मनोज जरांगे पाटलांनी राजकारणात जाण्याचा प्रवेश जे काही कुठेतरी पाठीमागे घेतला, हा निर्णय चांगलाच आहे. कारण प्रत्येक जणाच्या डोक्यामध्ये राजकारण शिरू लागलं, छोट्या छोट्या मुलांच्या मनामध्ये सुद्धा राजकारण जाऊ लागलं. मेन महत्वाचा प्रश्न तो पाठीमागेच राहिला, कारण त्याचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी त्याला जे लागणारं आरक्षण होतं ते आरक्षणाचा मुद्दा मागे पडू लागला. म्हणून मनोज जरांगे पाटलांनी त्यांचा लढा जो राजकारणाचा होता ती पाठीमाग घेतला आणि मराठा अपक्ष उमेदवार देण्यासाठी सुद्धा त्यांनी पाठीमाग घेतला. आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की माझ्या नावाचा वापर कोणीही करू नये. आणि आता सध्या बघितलं असेल, मराठा समाजातील फूट पाडून त्याच्यामध्ये अपक्ष असतील उमेदवार उभे करून त्याच्यामध्ये सुद्धा फूट पाडण्याचा प्रयत्न सगळीकडूनच चालू आहे. पण मनोज जरांगे पाटलांनी तर स्पष्ट सांगितलं की मी कुठल्या प्रकारचा अपक्ष उमेदवार देणार नाही आणि माझा कोणीही उपयोग करू नये असं सांगितलं असताना सुद्धा जर याच्यामध्ये आपण हवेपोटी किंवा आपल्याला राजकारणात जाण्यासाठी किंवा एखादं पद मिळवण्यासाठी आपण जर हांजी सगळ्यांची करत असतो तर कुठला प्रश्न सुटणार आहे का. मनोज जरांगे पाटलांनी एकट्या व्यक्तीने ठेका घेतला का, नाही, हे सगळ्यांचाच विचार करावा लागणार आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून जोपर्यंत आपण एकत्रितरित्या स्वतः निर्णय घेत नाहीत तोपर्यंत कुठल्याच प्रश्नाचं सोल्युशन मिळणार नाही. आणि आता बघितलं असेल, याच्यामध्ये जर फुटाफुटीचं राजकारण होत असेल, जातीपातीचं राजकारण होत असेल तर 100% शेतकरी आत्महत्या करत जाणार आणि मुलांची फसवणूक होत राहणार. याला दुसरा पर्याय नाही. म्हणून तुम्ही ठोस निर्णय घ्या आणि तुम्ही स्वतः विचार करा, जेणेकरून आपल्या मुलांच्या भविष्याचा विचार करणारा उमेदवार कोण, शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवणारा उमेदवार कोण, त्याच्यासाठी आपल्याला पाठिंबा द्यावा लागणार आहे. मग तो कोणत्याही व्यक्ती असो, कोणत्याही पक्षाचा असो, आपल्याला काही घेणं देणं नाही. मग या सगळ्या गोष्टीचा विचार करणं तुम्हाला भाग पडणे आणि जोपर्यंत या गोष्टीचा विचार तुम्ही करणार नाहीत तोपर्यंत अशाच प्रकारचं राजकारण चालू राहील आणि अशाच प्रकारचे प्रश्न थांबल्या जातील, कुठल्याही प्रकारचं सोल्युशन मिळणार नाही. याबद्दल बोलण्याचं कारण म्हणजे कारण सगळ्या लोकांमध्ये सध्या संभ्रम चालू आहे की नेमका कोणता उमेदवार चांगला आहे. म्हणून उमेदवार कोणता चांगला आहे हे दुसऱ्यांना विचारण्यापेक्षा स्वतः विचार करा, स्वतः निर्णय घ्या आणि स्वतःच मतदान करा. तो मतदानाचा अधिकार तुम्हाला दिलेला आहे. कारण जोपर्यंत आपल्या प्रश्नांची सोडवणूक करणारा एखादा उमेदवार नसतो तोपर्यंत आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. आणि याच काळामध्ये विचार केला तर ठीक आहे, नाही तर पश्चाताप करायला तयार राहा. कारण अशा प्रकारचे आश्वासनं, अशा प्रकारच्या प्रचार प्रसारामध्ये आश्वासनं देऊन लोकांची लुबाड होऊ शकते, लोकांची दिवसाडोळ्या लूट होऊ शकते. पण आश्वासनाला बळी न पडता, आश्वासनाला भुरळ न पडता आपला निर्णय स्वतः पक्का करा आणि आपला उमेदवाराला कोणत्या निवडायचे हे सुद्धा विचार तुम्हीच करा. कारण या प्रश्नाची उकल होईपर्यंत, या प्रश्नांचे निराकरण करणारा व्यक्ती कोण आहे जोपर्यंत स्वतःला कळणार नाही तोपर्यंत तुम्ही संभ्रमातच राहणार आणि उमेदवार हा भ्रमातच राहणार. म्हणून तुम्हाला निर्णय घेणं गरजेचं आहे आणि उमेदवारही भ्रमात राहू नये आणि मतदार सुद्धा संभ्रमात राहू नये. कारण या गोष्टी जोपर्यंत स्वतः विचार करत नाहीत तोपर्यंत सुटत नाहीत. या सर्व गोष्टींचा विचार करा आणि आपला महत्त्वाचा उमेदवार निवडण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून या निवडणुकीमध्ये जवळपास 100% मतदान होण्याची गॅरंटी सुद्धा दाखवा. जोपर्यंत तुम्ही घराच्या बाहेर येणार नाहीत आणि मतदान करणार नाहीत तोपर्यंत तुमचा महत्त्वाचा उमेदवार निवडून येणार नाही. येईल निवडून, पण त्याच्यासाठी सर्वानुमते निवडला जाणार असं दिसणार नाही. कारण 60% आणि 65% मतावरून जर एखादा उमेदवार निवडत असेल तर तुरळक लोकांमधून निवडला गेल्यासारखं होईल. म्हणून जोपर्यंत 100%च्या आसपास मतदान होत नाही तोपर्यंत खरा नेतृत्व आपल्या समोर उभा राहणार नाही. म्हणून लोकांनी घराच्या बाहेर पडून जोपर्यंत तुमचं मतदान होत नाही तोपर्यंत तुम्हाला खरं नेतृत्व मिळत नसतं. म्हणून लोकांनी 100% मतदान करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून निवडणूक आयोगाला सुद्धा वाटतं की लोकांनी मतदान करावं, पण 60% आणि 65%च्या वरती मतदान जात नाही आणि आपल्याला महत्त्वाचा व्यक्ती निवडता येत नाही. म्हणून लोकांचे प्रश्न तसेच राहतात. म्हणून लोकांनी घरातून बाहेर पडून जोपर्यंत आपलं मतदान होत नाही तोपर्यंत घरी न बसता स्वतः निर्णय करा आणि आपला उमेदवार पक्का करा, संभ्रमात न राहता. ठीक आहे, थांबतो. धन्यवाद.